श्री स्वामी समर्थ. तर दसऱ्यानिमित्त घरीच श्रीखंड बनवलेला साधासा श्रीखंड रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. मी डायरेक्ट चक्का मागवलेला. तर अर्धा किलो चक्का आहे. पिठी साखर गोडीप्रमाणे आपण वापरणार आहोत. इथे चक्काना पूर्णाच्या चाळणीतनं काढून घेतले. त्याचप्रमाणे चक्का घरी बनवायचा असेल तर दुधाचं विरजण लावून त्याच्यामध्ये दही तयार होतं आणि त्या दह्याला कपड्यामध्ये बांधून ठेवलं का असा चक्का तयार होतो. आणि हा चक्का आपल्याला पूर्णाच्या चाळणीतनं काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये गोडीप्रमाणे साखर घालायची. कधी कधी चक्का आंबट असतो तर जास्त साखर लागते आणि जेवढ्याच तेवढं प्रमाण म्हणजे अर्धा किलो चक्का आहे तर अर्धा किलो साखर घातली तरी चालते किंवा कमी जास्त करू शकतो. त्यानंतर छान साखर मिक्स करून घेते. इथे मी मला ठेवून द्यायचं होतं एक दिवसासाठी अशा प्रकारे मुरत. त्यामुळे मी ज्या भांड्यामध्ये ठेवणार आहे म्हणजेच डब्यामध्ये त्यामध्ये हलक्या हाताने अशी मिक्स करून साखर ठेवून देणार एक दिवसासाठी. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी बघूया. तर दुसऱ्या दिवशी जी राहिलेली साखर आहे त्याचप्रमाणे दूध वगैरे घेतले मी इथे. आणि चक्का जो आपण तयार केलेला साखर घालून तो पुन्हा मी फेटण्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. छान विस्करने त्याला फेटून घेणार आणि जितका फेटला ना तितका हलका होतो तो. त्यानंतर जायफळ घातले. जायफळ फ्लेवरचा आम्हाला आवडतो. त्याचबरोबर आपण मँगो फ्लेवरचा मँगो पल्प घालून करू शकतो. सीताफळ फ्रूट्सचं बनवू शकतो. फक्त एवढं श्रीखंड जर टिकवायचं असेल 2-3 दिवस तर फ्रूट हे शिजवून घ्यायचे. त्याचा पल्प शिजवून घ्यायचा. केसर घातलेला आहे. थोडंसं दूध घातलेलं आहे. आता थोडं थोडं करून दूध घालायचं. एकदम घालायचं नाही. जसं आपल्याला थोडं हलकं वाटावं त्यासाठी. तर इथे बघू शकता तुम्ही छान फेटल्यावर मिश्रण आहे ते हलकं झालेलं आहे. आपले श्रीखंड इथे तयार झालेला आहे. साधाचा केसर जायफळचा श्रीखंड. हा श्रीखंड खूप टेस्टी होतो आणि घरामध्ये थोडा जास्त सुद्धा होतो बनवल्यावर आणि एक मनाला समाधान वाटतं का मी घरी श्रीखंड बनवलं. ड्रायफ्रूट घातले, गार्निश केले मस्तपैकी आणि आपला श्रीखंड तयार आहे. मस्त लागतो. जरूर ट्राय करा. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय.